नमस्कार मंडळी. गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज मैत्रिणीमुळे संगीत मानापमान हा मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला आणि या चित्रपटाबद्दल आपल्याशी काही बोलावं असं माझ्या मनात आलं आणि काय ते जाणून घेण्यासाठी आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहाल. या व्हिडिओला आपण लाईक कराल, शेअर कराल आणि अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब कराल याची मला खात्री आहे. तर संगीत मानापमान या नवीन मराठी चित्रपटाविषयी. नितांत सुंदर देखणा दृश्यानुभव असं या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल. सुबोध भावे चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक या दोन्ही आघाड्यांवर नेहमीप्रमाणेच भाव खाऊन गेलाय. सुबोधनं धैर्य, शौर्य आणि किंचित प्रणय यथास्थित आणि व्यवस्थित अभिनीत केलाय. नायिका वैदेही परशुरामी दिसते सुरेख आणि वावरलीये पण छान. सर्वच कलाकारांची कामं जमून आली आहेत. याबद्दल अधिक बोलत नाही, कारण प्रत्येकाबद्दलच बोलावं लागेल आणि प्रत्येकानंच आपली भूमिका उत्तम प्रकारे सजवली आहे. एकूण 14 गाणी आहेत या मराठी चित्रपटात. म्हणजे बाप रे असं, आणि अर्थात नावातच संगीत आहे म्हणा, पण बाप रे असं आधी वाटलं होतं. परंतु समयोचित आणि एखादा अपवाद वगळता बाकी सर्व गाणी 1.5-2 मिनिटाची असल्यामुळं कंटाळवाणी न होता आणि अर्थातच चाली सुरेख असल्यामुळं ऐकाविशी आणि पाहाविशी देखील वाटतात. चित्रपटात दिसणारा निसर्ग, ज्या नगरीचं रक्षण हा चित्रपटाचा विषय आहे, त्या नगरीचं वरच्या अँगलनं होणारं दर्शन, नायिका भामिनीचे दागदागिने आणि एकूणच संपूर्ण चित्रपटाचं सादरीकरण नजरेस सुखकारक आहे. तर युद्धप्रसंगी होणारी हिंसा भडक न वाटेल याची काळजी घेतली गेली आहे. युद्धप्रसंगावरून आठवलं बरं का, नायिका भामिनीला जेव्हा नायक धैर्यधर तलवारबाजीचे धडे देत असतो, तेव्हा बाहुबली 1 म्हणजे पहिला बाहुबली हिंदीतला खूप गाजलेला, त्या चित्रपटातील अशाच प्रसंगाची आठवण येते. इथे नायक नायिकेला तलवारबाजीचे धडे देत असतो आणि बाहुबलीमध्ये मात्र नायक नायिकेला धनुर्विद्येचे धडे देत असतो, एवढाच काय तो फरक. परंतु या चित्रपटाचं, या मराठी संगीत मानापमान या चित्रपटाचं यश असं म्हणता येईल की बाहुबलीची आठवण लगेचच पुसली जाते आणि प्रेक्षक पुनश्च भामिनी धैर्यधर या जोडीत गुंततो आणि गुंगतो. चित्रपट संपता मूळ संगीत मानापमान नाटकातील पदांची एकत्रित मेजवानी अत्यंत श्रवणीय आणि नॉस्टॅल्जियात रमवणारी आहे. शेवटच्या अर्धा मिनिटात सिक्वल किंवा भाग 2 ची पेरणी केल्याचं चाणाक्ष प्रेक्षकांच्या लगेच लक्षात येतं. असो, तूर्त भाग 1 चुकवू नये हे मात्र नक्की. 2-3 लक्षात येऊन खटकण्याजोग्या गोष्टी सांगते. यापैकी पहिली सांगायची तर नायकाची आई म्हणजे नीना कुलकर्णी या जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा त्यांची साडी नवीन कोरी करकरीत दिसते. जर नायक आणि त्याची आई झोपडीत राहणारे दाखवलेत आणि त्यांची राहणी जर लोअर मिडल क्लास म्हणता येईल अशी असेल, तर त्या बाईचं वस्त्र म्हणजे नऊवारी साडी फाटकी दाखवा असं मी म्हणत नाही आहे, पण निदान कोरी तरी दाखवू नका. दुसरी गोष्ट, या चंदनवस्ती नामक वस्तीतल्या झोपड्या या पर्णकुटीसारख्या कृत्रिम दिसत होत्या. तिसरी गोष्ट, नायकाच्या आईच्या म्हणजे नीना कुलकर्णीच्या वाट्याला आलेली दोन्ही गाणी ही वयाच्या 60च्या बाईच्या तोंडी अजिबातच न शोभणारी. म्हणजे नायकाचं वय 35 असं त्याची आईच म्हणते, किमान 20व्या वर्षी धरलं तरी 55-60चं वय असं मी अंदाजे म्हणते. नीना कुलकर्णीचं वय नव्हे हां, नायकाच्या आईचं वय चित्रपटातलं जे आहे तिच्यासाठी ज्या गायिकेचा स्वर वापरला आहे तो अगदीच कोवळा किंवा तरुण म्हणता येईल असा, पण म्हणजे न शोभणारा असा. एकूण पसाऱ्यात या गोष्टी नगण्य म्हणता येतील अशाच आहेत, पण लक्षात आल्यामुळं उल्लेख केल्याशिवाय राहवलं नाही इतकंच. झी टॉकीजवर दिसेल किंवा यूट्यूबवर येईल, माफ करा मंडळी, पण ते ॲमेझॉन नेटफ्लिक्सवर दिसतो का आणि कधी दिसतो हे मला माहिती नाही. एवढी मी अडाणी आहे आणि हे सांगण्याइतकी मी प्रामाणिकपण आहे. तर झी टॉकीजवर दिसेल, यूट्यूबवर येईल तेव्हा मी पाहीन असा आळशी किंवा कंजूष विचार न करता चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावर हा चित्रपट
अवश्य पाहावा असाच आहे. शेवटी काय आहे ना मंडळी, मराठी चित्रपटाचं निर्माता, दिग्दर्शक तसंच पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांचं म्हणजे एकूणच संपूर्ण या कलाकृतीचं निखळ कौतुक आणि परखड समीक्षा आपण नाही तर कोणी हो करायची. खरं आहे ना?